सोळंके म्हणून कोण इथे चीफ इंजिनियर बसतात, त्यांना बरोबर घेऊन मी सगळं तिकडे फिरलो. त्याच्यानंतर मला असं कळलं की 2-3 कंपन्यांना त्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत. एक कंपनी मुंबईच्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये इंटरनॅशनल कनेक्टेड काही कंपनी आहे, तिकडे पण माणसं पाठवली. तिथून एक सिंग नावाचा एक ऑफिसर परत माझ्याबरोबर आला. परत त्याचा मी फिरवलं. त्याच्यानंतर सगळं बरोबर झालं होतं. आता तो फरक एवढा खराब झाला. एक तर यांनी पावसाळ्यामध्ये जे आहे फेअर सीझन सुरू होतो ऑक्टोबरच्या नंतर, त्यावेळेलाच फटाफट जे स्ट्रक्चर्स वगैरे उभी करायचे असतील, अंडरपास वगैरे फ्लायओव्हर्स जे काय करायचं असेल ते करा. पावसाळ्याच्या वेळेस सुरू केलं, मग ते केलं. त्याच्या बाजूचे जे रस्ते जे आहेत डायव्हर्शन केलेले ते नीट करायला पाहिजे. अतिशय बेकार आहे. त्याच्यानंतर तुमचं ते काम त्या तुमच्या काय तुमचं MSRTCकडे आहे भिवंडी बायपास, तोही असाच खरा, प्रचंड खरा. 8-10 तास लागतात. गाडी तर खराब होतेच, वेळ भरपूर जातो, पेट्रोल भरपूर संपतं आणि शरीर सगळं खिळखिळं होऊन जातं. काही माहिती नाही. साहेब, असा हल्ला करणं योग्य आहे का विषय? साहेब, आज अजित पवार नाशिक दौऱ्यावर आहेत, आपण त्या दौऱ्यामध्ये नसतात. नाही, असं आहे ना की मी एक 15 दिवस झाले नाही आहे. त्याच्यामुळे माझ्या पण मतदारसंघामध्ये मला जायचं आहे. परत 10 तारखेला अजितदादा परत माझ्या मतदारसंघामध्ये पण येतातच आहे. त्याच्यामुळे आता प्रत्येकजण जो आहे आपापल्या सगळेजण एकाच ठिकाणी जातील असं नाही. म्हणजे तुझी तब्येतही जरा बरोबर नाही आहे खरं म्हणजे. आणि कालचा मी झाला 5-6 तासाचा प्रवास, त्याचाही त्रास होतोच आहे. परंतु ती चर्चा झाली आहे त्यांची आणि ते 10 तारखेला ते आमच्याबरोबर येतील. आणि प्रत्येक याच्या ठिकाणी जे आता सगळ्या ठिकाणी सगळे आमदार काही जाऊ शकणार नाहीत. पण प्रत्येकाने आता आपापला मतदारसंघ जो आहे हा सांभाळण्याची अतिशय गरज आहे. कारण एखाद महिन्यामध्ये कदाचित आचारसंहिता लागली तर मग सगळी कामं बाजूला पडतील. ते सगळं आहे. आणि माझ्या इथं तर वेगवेगळ्या रोज तुम्ही न्यूज छापतच असतात, दाखवतच असतात. त्याच्यामुळे मी पण थोडी त्याची मजा घेत असतो. पण लोकशाहीमध्ये सगळ्यांनी उभं राहावं. धन्यवाद. साहेब, सुनील तटकरे दिंडोरीमध्ये मेळावा झालेला होता. नरहरी झिरवळांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्याला शिंदे गटाच्या मला काही माहिती नाही आहे म्हणून सांगितलं ना की 10-12 दिवस मी कट ऑफ झालो होतो या सगळ्यातून. धन्यवाद. सर, राज्य मागास आयोगाने भूमिका मांडलेली आपली, हे तुझं याचं केस आहे.